राजकीय सिद्धांत पॉलिटिकल थेरी या पेपर क्रमांक 7 घटक क्रमांक 1 म्हणजेच राजकीय सिद्धांताची ओळख याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्त्वज्ञान किंवा पॉलिटिकल फिलॉसॉफी याच्यामध्ये एक मूलभूत असा फरक आहे. जसं की विज्ञानामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळ्या कसोट्यांवर उतरलेले सिद्धांत हे प्रचलित झालेले आहेत. त्याच्या पाठीमागे एक शास्त्रीयता आहे, त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. तशाच पद्धतीनं राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र असो किंवा इतरही सामाजिक शास्त्र असो, याच्यामध्ये मानवाचा समावेश होत असल्या कारणाने जितका वैज्ञानिकपणा विज्ञानामध्ये असतो तितका वैज्ञानिकपणा समाजशास्त्रामध्ये असू शकत नाही. कारण मानवी स्वभाव हा चंचल आहे. मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे आहेत. मानवी स्वभावामध्ये विविध पैलू आहेत आणि त्यामुळं समाजशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये जे सिद्धांत प्रचलित आहेत त्या सिद्धांतांमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये फरक आपल्याला दिसून येईल, तरीही ते शास्त्रीयतेच्या कसोट्यांवर उतरणारे आहेत. कारण ग्रीक कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत जे जे काही विचारवंत होऊन गेलेले आहेत, तत्त्वज्ञ होऊन गेलेले आहेत, त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते आज देखील आजच्या घडीला उपयुक्त ठरणारे आहेत. म्हणजेच हे सिद्धांत कालबद्ध नसतात, तर ते काळानुसार परिवर्तित होणारे असू शकतात. राज्यशास्त्रामध्ये राजकीय सिद्धांत, राजकीय तत्त्वज्ञान, विश्लेषण ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये संमिश्र अर्थानं वापरल्या गेल्यामुळं नेमका त्यांचा अर्थबोध इथं स्पष्ट करणं शक्य होत नाही. तर देखील ग्रीक तत्त्ववेत्यांनी राजकीय सिद्धांतांमध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. जसं की आपणाला माहीत आहे, अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, द फादर ऑफ पॉलिटिक्स. कारण ग्रीक विचारवंतांमध्ये अरिस्टॉटलनं जे काही विचार मांडलेले आहेत त्या विचारांमध्ये एक प्रकारचा आधुनिकता आहे. वेगवेगळ्या राज्यघटनांचा, विविध देशांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यानं आपला हा ग्रंथ दी पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या विचारांमध्ये आधुनिकता आणि पारंपरिकता याचा एक संमिश्रपणा आढळून येईल. म्हणूनच अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. या ग्रीक तत्त्वज्ञानांनी तत्त्वज्ञानाचा विकास केला. त्या तत्त्वज्ञांनी राज्यशास्त्राच्या इतिहासामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे. अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो, प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस ही ग्रीक तत्त्वज्ञांची एक परंपरा आढळून येते. आता याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की युरोप खंडामध्ये जे विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांचा विचारांचा समावेश हा पाश्चात्य राजकीय विचारांमध्ये केला जातो आणि आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले जे तत्त्वज्ञ विचारवंत आहेत किंवा जी वैचारिकता निर्माण झालेली आहे त्याला भारतीय विचार परंपरा असं आपण म्हणू शकतो. आता युरोपातील पाश्चात्य राजकीय विचारांमध्ये आणि भारतीय राजकीय विचारांच्या मध्ये एक मूलभूत फरक आहे की युरोपामध्ये जे विचार मांडले गेलेले आहेत ते शास्त्रीयतेच्या, वैज्ञानिकतेच्या आणि वास्तविक ज्ञानाच्या आधारे मांडले गेलेले आहेत. इथे धर्माला कोणतेही स्थान नाही आहे, किंबहुना धर्माच्या आधारावरती त्याची मांडणी न होता वास्तविक ज्ञान किंवा वास्तविक लोकांशी संबंधित जे विचार उपयुक्त ठरतील ते विचार पुढे येत त्यातून अनेक सिद्धांत निर्माण झालेले आहेत. तशा पद्धतीनं भारतात पाहायला गेलं तर ह्या विचारांना धार्मिकतेचा एक मुलामा किंवा धार्मिकतेचा एक रंग चढलेला आपल्याला दिसून येईल. भारतामध्ये जी विचारांची परंपरा आहे, तत्त्वज्ञानाची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये धर्माचा जवळचा संबंध आढळून आपल्याला येईल. त्यामुळे भारतामध्ये जे विचार मांडले जातात कोणत्याही धर्मामध्ये अंतिम ध्येय मुक्ती हे मांडलं गेलेलं आहे. म्हणजे दुःख, मानवाला विविध घटनांमधून होणारं दुःख आणि त्या दुःखातून माणसानं मुक्त होण्यासाठी जे काही विचार इथं प्रस्तुत केलेले आहेत त्यामध्ये भारतीय विचारांचा, भारतीय तत्त्वज्ञानाचा आपल्याला समावेश करता येईल. उदाहरणार्थ गौतम बुद्ध असतील, महावीर असतील किंवा इतर काही राज्यकर्ते, इतर काही विचारवंत तत्त्वज्ञ आपल्या भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी जे विचार मांडले त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी एक दुःखाची किंवा मानवमुक्तीची याच्यामध्ये भूमिका असलेली आपल्याला दिसून येईल.
म्हणजेच पाश्चात्य विचार जे आहेत, पाश्चात्य तत्त्वज्ञानाची परंपरा जी आहे ती वास्तववादी आणि थोडीशी शास्त्रीय वैज्ञानिकतेच्या आधारे निर्माण झालेली परंपरा आहे. आणि भारतामध्ये जी तत्त्वज्ञानाची परंपरा आहे तिला धर्माचा थोडासा आधार आहे, किंबहुना ती धर्म आधारित निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. राजकीय सिद्धांतांमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे अभिजात राजकीय सिद्धांताला आहे. कारण अभिजात राजकीय सिद्धांतांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पॉलिटिकल थेअरी म्हणजे काय किंवा राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजणंच अशक्य आहे. आता ही अभिजात राजकीय विचारवंतांची जी प्रक्रिया आहे ती अगदी ग्रीक कालखंडापासून सुरू होते. ग्रीक कालखंडामध्ये अथेन्स जे राजधानीचं शहर आहे त्या ठिकाणी जे तत्त्वज्ञ राज्यकर्ते, तत्त्वज्ञ विचारवंत होऊन गेले, उदाहरणार्थ सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटो यासारखे विचारवंत होऊन गेले. त्यांच्या विचारांचा अभ्यास केल्याशिवाय किंवा त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा, त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजू शकणार नाही. या पारंपरिक विचारसरणीबरोबरच मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काही कार्ल मार्क्स, त्याचबरोबर जॉन मिल असेल, रोसो असेल, निकोलो मॅकियावेली असतील, अशासारखे अनेक विचारवंत जे मध्ययुगीन कालखंडावर निर्माण झाले त्यांच्या विचारांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि त्यानंतर आधुनिक कालखंडामध्ये जे 21व्या शतकामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जी नवनवीन राजकीय सिद्धांतांची भर पडली त्याचाही अभ्यास या राजकीय सिद्धांतामध्ये आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. एकंदरीतच प्रस्तुत घटकामध्ये आपल्याला राजकीय सिद्धांत म्हणजे नेमकं काय, त्याची शास्त्रशुद्ध व्याख्या, त्याची व्याप्ती, या राजकीय सिद्धांतातील विचारसरणीची भूमिका नेमकी कशी आहे आणि राजकीय सिद्धांताची प्रस्तुतता आणि तिचा ऱ्हास कोणकोणत्या गोष्टींमुळे झाला याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. इथे आता राजकीय सिद्धांताच्या अर्थाविषयीच्या वादामध्ये आपल्याला न पडता आपण एकंदरीतच राजकीय सिद्धांताला नेमका कोणत्या पद्धतीनं या पॉलिटिकल थिअरी या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे याच्याकडे आपण वळणार आहोत. तर राजकीय सिद्धांत याचा अर्थ सर्वप्रथम पाहिला तर सिद्धांत याला इंग्रजीमध्ये थेअरी हा शब्द आहे आणि थेअरी हा शब्द थेरिया या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे जाणून घेण्याची दृष्टी. यावरूनच समाज जीवनाला भेडसावणाऱ्या समस्यांचा उपाय ज्याद्वारे जाणून घेण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त होते त्याला सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे सिद्धांत इंग्रजीमध्ये थेअरी हा शब्द थेरिया या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे आणि थेरिया याचा अर्थ होतो जाणून घेण्याची दृष्टी. समाजामध्ये जे काही लोक राहत असतात त्या लोकांना ज्या काही समस्या भेडसावत असतात त्या सोडवण्यासाठी जी काही उपाययोजना केली जाते आणि ती उपाययोजना करण्यासाठी ज्या दृष्टीची आवश्यकता असते ती दृष्टी म्हणजे थोडक्यात राजकीय सिद्धांत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. उदाहरणार्थ कार्ल मार्क्सने पाहिलं तर कार्ल मार्क्सचा वर्ग विग्रहाचा सिद्धांत समाजातील ऐतिहासिक परिवर्तनाचे सार्वत्रिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कार्ल मार्क्सनं जो वर्गविहीन राज्याचा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये तो ऐतिहासिक परिवर्तनाच्या सार्वत्रिक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न त्याने त्यामध्ये केलेला आहे. थोडक्यामध्ये कार्ल मार्क्सच्या कालखंडामध्ये जी कामगार वर्गाची क्रांती निर्माण झालेली होती, किंबहुना कामगार आणि मालक यांच्यामध्ये एक द्वंद्व पेटलेलं होतं. त्या द्वंद्वामध्ये मजूर वर्गावर जो अनन्वित अत्याचार होत होता तो थांबण्यासाठी कार्ल मार्क्सनं कशा पद्धतीनं क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे, कशा पद्धतीनं विग्रहाचा सिद्धांत मांडलेला आहे, कशा पद्धतीने त्याने राज्यविहीन समाजरचना, वर्गविहीन राज्यविहीन समाजरचना मांडलेली आहे, किंवा आपण म्हणू शकतो अतिरिक्त मूल्य सिद्धांत त्यानं मांडलेला आहे. हे सर्व त्याने त्या तत्कालीन परिस्थितीला एक उत्तर म्हणून, त्या तत्कालीन परिस्थितीवर एक उपाय म्हणून त्यानं आपले हे सिद्धांत मांडलेले आहेत. अर्थातच राजकीय सिद्धांत म्हणजे काय तर माणसाने आपल्या समूह जीवनाचे व संघटनेचे प्रश्न हे जाणीवपूर्वक समजावून घेण्याचा आणि सोडवण्याचा केलेला प्रयत्न होय. म्हणजे समाजामध्ये राहत असताना व्यक्ती हा केवळ एकटा राहत नसतो तर तो समूहाने राहत असतो आणि ज्या वेळेला समूहाचा संबंध येतो त्यावेळेला समस्यासुद्धा समूहावरच येत असतात आणि ह्या समस्या सोडविण्यासाठी एक सामूहिक प्रयत्नाची आवश्यकता असते आणि तो सामूहिक प्रयत्न तो सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजना सिद्धांत होय. केवळ एका व्यक्तीपुरता आपण जर ती समस्येसंबंधी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर तो होईल.
परंतु अनेक व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी ज्यावेळेला एक दृष्टी उपयोगी पडते, ज्यावेळेला अनेक समाजातील संघटना, अनेक समाजातील समूह यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ज्यावेळेला एक तत्त्वज्ञान त्यांच्या उपयोगी पडतं, त्यावेळेला त्याला सिद्धांत असं म्हणतात. जसं की आपण म्हणू शकतो, भारतामध्ये महात्मा गांधींनी आपल्या भारताला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी, आपल्या भारतातील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, इंग्रजांची राजवट भारतातून उलथवून पाडण्यासाठी जे काही तत्त्वज्ञान मांडलं, उदाहरणार्थ सत्याग्रह असेल, त्याचबरोबर सार्वजनिक मालावरती बहिष्कार असेल किंवा असहकार आंदोलन असेल, गांधीवादी विचारसरणी असेल, हिलासुद्धा एक सैद्धांतिक असं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. आणि त्याचमुळं ह्या गांधीवादी सिद्धांताचा वापर करून, गांधीवादी विचारसरणीचा वापर करून भारतातील अनेकांनी आपल्या भारतभूमीला, आपल्या भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे समाजातील समस्या सोडविण्यासाठी ज्या एका सामूहिक प्रयत्नाची आवश्यकता असते, आणि हा सामूहिक प्रयत्न करत असताना जी दृष्टी आवश्यक असते ती दृष्टी म्हणजे सिद्धांत होय. आता राजकीय सिद्धांताच्या शास्त्रशुद्ध व्याख्या काही पाश्चात्य विचारवंतांनी केलेल्या, त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आपण इथं पाहू शकतो की ती म्हणजे सेबाइन अँड्रू हॅकर यांच्या मते. अँड्रू हॅकर यांच्या मते ज्या तत्त्वज्ञानात्मक आणि शास्त्रीय ज्ञानाच्या संकलनामुळे, मग ते केव्हाही आणि कुठेही केलेले असो, आम्ही आज राहत असलेल्या व उद्याही राहणार असलेल्या जगाविषयीची आमची समजूत वाढते, त्याला राजकीय सिद्धांत म्हटले जाते. अँड्रू हॅकरचं म्हणणं काय आहे? ज्या तत्त्वज्ञानात्मक आणि शास्त्रीय ज्ञानाच्या संकलनामुळे, म्हणजे केव्हाही आणि कुठेही, जसा माणूस भारतामध्ये राहतोय तसा तो युरोप खंडातही राहत असेल, आफ्रिका खंडातही राहत असेल, परंतु आणि आजही राहत असेल किंवा उद्याही त्याला जीवनामध्ये काही समस्या भेडसावणार असतील, तर त्या संपूर्ण जगाविषयीची समजूत आपली त्या शास्त्रीय ज्ञानामुळं वाढते, किंवा ज्या तत्त्वज्ञानात्मक विचारसरणीमुळं आपण हे विवेचन करू शकतो, त्याचा अर्थ आपल्याला उलगडू शकतो, त्या संपूर्ण शास्त्रीय ज्ञानाला किंवा तत्त्वज्ञानालाच राजकीय सिद्धांत म्हटलं जातं. अशा प्रकारची अँड्रू हॅकरची व्याख्या आहे. अँड्रू हॅकरचं म्हणणं असं आहे की समाज, मग तो भारतातील असू दे, मग तो युरोप खंडातील असू दे, मग तो आफ्रिका खंडातील असू दे, किंवा त्याचा कालखंड कोणताही असू दे, त्या प्रत्येक कालखंडाला उपयुक्त पडणारं शास्त्रीय तत्त्वज्ञानात्मक ज्ञान म्हणजे राजकीय सिद्धांत होय. की जे ज्ञान हे कालातीत आहे, आजही उपयोगी आहे, उद्याही उपयोगी पडणार आहे, आणि त्याच्याही पुढच्या कालखंडामध्ये हे ज्ञान जसंच्या तसं लागू होऊ शकेल, असं ज्ञान, असा एक सिद्धांत, अशी एक तत्त्वज्ञानाची परंपरा की ज्याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणू शकतो. दुसरी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे सेबाइनने. सेबाइनच्या मते राजकारणाविषयीचे किंवा राजकारणाशी प्रस्तुत असलेले सगळेच चिंतन काही राजकीय सिद्धांतामध्ये समाविष्ट करता येणार नाही, कारण तसे केल्यास त्यात संपूर्ण मानवी चिंतनच अंतर्भूत करावे लागेल. तेव्हा आपण असे म्हणू शकतो की राजकीय प्रश्नांचा शिस्तबद्ध शोध म्हणजे राजकीय सिद्धांत होय. जसं की आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध झालं, त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, त्यानंतर शीतयुद्धाचा कालखंड निर्माण झाला. या संपूर्ण गोष्टींकडे आपण जर पाहिलं तर ही जगामध्ये विशिष्ट राष्ट्रांमध्ये झालेली युद्ध आहेत, परंतु प्रत्येक देशामध्ये अंतर्गतसुद्धा काही युद्ध झालेले आहेत. जसं की भारतामध्ये झालेलं आहे, स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झालेली आहे, अनेक संस्थानिकांच्या मध्ये भारतात युद्ध पेटलेले आहेत. जसं की इटलीमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, ॲडॉल्फ हिटलरचं नाझी तत्त्वज्ञान असेल आपण बघू शकतो की ह्या सगळ्या देशांच्यामध्ये अंतर्गत कलहाबरोबरच त्यांच्या बाह्य कलहामध्ये सुद्धा ह्या संपूर्ण गोष्टी समाविष्ट होतात. की अंतर्गत कलहाबरोबरीने बाह्य कलहामध्ये सुद्धा जे तत्त्वज्ञान उपयोगी पडतं, की जसं एखाद्या राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राबरोबर असणारा संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा विशिष्ट अशा तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. राजकीय प्रश्न, मग तो राजकीय प्रश्न एखाद्या देशाशी संबंधित असू दे, देशातील एखाद्या राजकीय व्यवस्थेशी संबंधित असू दे, अथवा विविध देशांमधील संबंधांविषयी असू दे, या संपूर्ण गोष्टींविषयी एक शोध घेण्याची, एक विचार मांडण्याची जी कृती केली जाते तिला राजकीय सिद्धांत असं म्हणतात. उदाहरणार्थ
प्लेटोने सुद्धा दी रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला. तर त्या रिपब्लिक नावामध्ये एक रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं तत्त्वज्ञ राज्यकर्ता कसा असला पाहिजे याविषयीची भूमिका मांडलेली आहे. तत्कालीन ग्रीक कालखंडामध्ये अनेक छोटे मोठे समूह होते, अनेक छोटे मोठे संस्थान आपण म्हणतो की त्याला एक राजकीय समूह होते आणि त्याच्यामध्ये एकसंघपणा नव्हता किंवा प्रत्यक्ष लोकशाहीचं वातावरण होतं. कुणीही राज्यकर्ता त्या ग्रीक समूहाला नव्हता आणि त्याच्यामुळं तत्त्वज्ञ राज्यकर्ता कसा असला पाहिजे याविषयीची एक वैचारिक भूमिका प्लेटोन आपल्या दी रिपब्लिका ग्रंथामध्ये मांडलेली आहे. जसं की अरिस्टॉटलनं सुद्धा दी पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहित असताना 158 राज्यघटनांचा अभ्यास केला. विविध देशांमध्ये चालणाऱ्या जी चालू परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, त्याचं अवलोकन केलं आणि आपल्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे विविध देशांमध्ये चालणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करून ज्यावेळेला एक विचारप्रवाह निर्माण होतो आणि तो विचारप्रवाह त्या देशाबरोबरीनेच इतर देशांना सुद्धा लागू पडतो, इतर देशांच्या समस्या सोडविण्यासाठी सुद्धा त्याची तितकीच महत्त्व असते की जी एका देशातील समस्या सोडविण्यासाठी असते. त्या विचार परंपरेला, त्या शिस्तबद्ध शोधाला राजकीय सिद्धांत म्हणतात, असं सेवाइन यांचं मत आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे कोकर यांची. कोकरच्या मते जनतेच्या इच्छा आणि गरजा किंवा मते विचारात घेऊन शासन संस्थेचा अभ्यास केला जातो, त्यास राजकीय सिद्धांत म्हणतात. आता इथे कोकरनं राजकीय सिद्धांतामध्ये शासन संस्थेच्या अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक राजकीय विचारवंतानं जी राजकीय सिद्धांताची व्याख्या केलेली आहे ती त्यांच्या ज्ञानाप्रमाणे केलेली आहे. त्यांनी राजकीय सिद्धांतामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्याचं अवलोकन करून ह्या व्याख्या इथे केलेल्या आहेत. तर कोकरचं असं म्हणणं आहे की जनतेच्या इच्छा आणि गरजा त्यांची मतं विचारात घेऊन ज्यावेळेला शासन संस्थेचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला राजकीय सिद्धांत असं म्हटले जाते. म्हणजे एखाद्या देशामध्ये जर विविध, उदाहरणार्थ आपण भारताचं घेऊया, भारतामध्ये विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक आहेत, तर ह्या लोकांच्या समस्या निरनिराळ्या आहेत, ह्या लोकांच्या गरजा निरनिराळ्या आहेत आणि मग ह्या लोकांच्यासाठी कोणती शासन व्यवस्था उपयुक्त ठरेल याचा विचार करून ज्या वेळेला इथे लोकशाहीचा राजकीय सिद्धांत प्रस्थापित केला जाऊ शकतो. म्हणजे लोकशाही ही या भारतातील जनतेसाठी उपयुक्त ठरणारी विचारसरणी आहे, उपयुक्त ठरणारी शासन पद्धती आहे, अशा विषयीचा जो सिद्धांत मांडला जातो त्याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणू शकतो. जसं की अमेरिकेमध्ये संघराज्यात्मक शासन पद्धती आहे, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. तर त्या अमेरिकेमध्ये ती व्यवस्था आज देखील तशीच टिकून आहे आणि ती तेथील लोकांच्या इच्छेनुसार, जनतेच्या मतानुसार ती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच ती निर्माण होण्यापाठीमागे जी विचारसरणी कारणीभूत ठरली, जो विचार जी सिद्धांत उपयोगी ठरला त्याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणू शकतो. यानंतर जॅक्सनचं मत असं आहे, राजकीय सिद्धांताचा मूळ विषय राजकीय प्रज्ञा शोधणे, राजकीय तत्व प्रतिपादन आणि तत्वज्ञान यांचा समावेश. राजकीय विचारसरणी, तिच्यातील त्रुटी, नवीन विचारांचा समावेश म्हणजे राजकीय सिद्धांत होय. जॅक्सनचं मत असं आहे की राजकीय सिद्धांतामध्ये मूळ विचार, राजकीय प्रज्ञा, राजकीय विचार, तत्व प्रतिपादन आणि तत्वज्ञान यांचा समावेश होतो. त्याचबरोबर राजकीय विचारसरणी आणि तिच्यातील त्रुटी, नवीन विचारांचा समावेश म्हणजे एकंदरीतच आपण बघू शकतो की संशोधनामध्ये कसं आहे, एखाद्या समाजातील समस्येचा शोध घेतला जातो, त्या समस्येवरती उपाय शोधले जातात, ते उपाय त्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरतात का हे शोधलं जातं आणि मग विविध तथ्य विश्लेषित केली जातात आणि ती तथ्य एकत्रित संकलित केल्यानंतर त्या संशोधनाची प्रतिपूर्ती होत असते. अशा प्रकारेच राजकीय सिद्धांत काम करत असतो. एखाद्या समाजातील समस्येचा शोध घेतला जातो, ती समस्या सोडविण्यासाठी कोणते उपाय लागू पडू शकतात त्या उपायांचा शोध घेतला जातो आणि ती समस्या पुढे निर्माण झाली तर तेच उपाय पुन्हा लागू पडतील का किंवा तीच विचारसरणी त्या समस्येवरती लागू होऊ शकेल काय. आज ती समस्या आहे, आज ही विचारसरणी लागू पडली, उद्या ती समस्या उद्भवली तर उद्याही ती विचारसरणीने समस्या सुटू शकते का, ह्या सगळ्याचा सारासार एकंदरीत विचार करून मग शेवटी राजकीय सिद्धांत प्रस्थापित होत असतो. म्हणजे अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचे एकंदरीतच अँड्रू हॅकर, सेबाइन, कोकर,
आणि जॅक्सन या चारही विचारवंतांनी व्याख्या केली